राष्ट्र सुजलाम करण्यासाठी तुम्ही कोणत्याही महापुरुषांना घ्या, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे तमाम भारतीयांसाठी त्यांचं कार्य हे आम्हाला विसरून चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि त्यांचं विद्यार्थी जीवन इतकं संघर्षमय आहे की असं म्हटलं जातं की जीवनात संघर्ष असावा, पण बाबासाहेबांचं जीवन हेच संघर्ष होतं, संघर्षाशिवाय त्यांना काहीच मिळालं नाही. आणि म्हणून तुम्हाला ते समजून घेत असताना बाबासाहेब आंबेडकर एक विद्यार्थी म्हणून समजून घ्या, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आजच्या भाषेमध्ये मला तुम्हाला परीस दाखवता येणार नाही. परीस आमच्या अध्यात्मानं दिलेला असा एक धातू आहे, अशी एक वस्तू आहे की त्या परिसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. हे मला काही माहित नाही, पण निश्चितपणाने मी तुम्हाला सांगेल की आज तुमच्या हातामध्ये वाचन रूपी पुस्तक हा परीस आहे, तो तुम्ही स्वीकारा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुम्ही विचारलं मला की सर बाबासाहेबांना एका शब्दामध्ये सांगा, ते शक्य नाहीये, पण त्यातली त्यात जर सांगायचं झालं ना बाळांनो, तर वाचन किंवा वाचनाचं दुसरं नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर हे आम्हाला स्वीकारावं लागणार आहे. कारण आयुष्यात मला जितके क्षण मिळालेले आहेत, जेवढे सेकंद मिळालेले आहेत, जेवढे तास मिळालेले आहेत ना, ते एक एक माझ्याकडून निघून जात आहे. मला वाद घालायला वेळ नाहीये. रस्त्याला चालताना अपमान होतोय, अरे तुम्ही खालच्या जाती कडस स्वतःला जितका अपमान होतोय ना, तितकं ज्ञान मिळवण्याची जिद्द ती पेटवून घेत आहे. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला जर कुणी नाव ठेवलं, आमच्या एखाद्या मित्राने जर आम्हाला काही बोट दाखवलं, तर आम्ही पण त्याच्या अंगावर जातो. बाबासाहेबांनी असा विरोध केलाच नाही. ते म्हटले नाही, माझं काम वेगळं आहे, मला अजून काहीतरी वेगळं करायचंय. हा माझ्या एकट्याचा प्रश्न नाहीये, तर लाखो लोकांच्या जीवनात मला आता ही ज्ञानक्रांती घडवून आणायची आहे. आणि म्हणून अत्यंत साधारण कुटुंबामध्ये जन्मास आलेल्या डॉक्टर भीमराव आंबेडकर हे अतिशय साधे विद्यार्थी आहेत. साताऱ्याच्या शाळेत वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे बाबासाहेब आंबेडकर ते कोलंबिया विद्यापीठात